शरद पवार यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। साधारणतः 4 दिवस शरद पवार हे रुग्णालयामध्ये दाखल होते आणि आता शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा शरद पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। याआधी खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केलं होतं आणि आता जर आपण पाहिलं तर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत आणि आता शरद पवार यांना डिस्चार्ज सुद्धा मिळालेला आहे। त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती कालच रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिलेली होती आणि सध्याचे आपण ही दृश्य देखील पाहू शकतोय। शरद पवार यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे, मात्र आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी या दरम्यान केलेलं आहे। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातली रुबी हॉल क्लिनिकच्या बाहेरची ही दृश्य आहेत। शरद पवार यांना आता डिस्चार्ज हा मिळालेला आहे। त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। आसपास असलेल्या प्रत्येक जणांना मास्क घातला असल्याचं देखील आपण पाहतोय। पुण्यात शरद पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देण्यात आलेली होती। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, आपण पाहतोय शरद पवार यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सध्या त्यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे, काय अपडेट? दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये जे आहे ते प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आता चार प्रकृती जी आहे ती व्यवस्थित आहे आणि डॉक्टरकडून त्यांना डिस्चार्ज मिळत आहे। मात्र डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात येते की आणखी काही दिवस त्यांना घरीच जी आहे ती विश्रांती घेण्याची गरज आहे। मात्र सध्या आता रुबी क्लिनिक मधून जे आहे ते शरद पवार आता घराकडे जे आहे ते त्यांच्या रवाना होत आहेत। मात्र यापूर्वी सुद्धा 9 फेब्रुवारी त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। 4 दिवसाचा उपचार घेतल्याच्या नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेलं होतं। मात्र रुटीन चेकअपसाठी ज्यावेळी शरद पवार या ठिकाणी रुबी क्लिनिकमध्ये आलेले होते त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की आणखी उपचाराची गरज आहे। 4 दिवसाचा उपचार घेतल्याच्या नंतर आता शरद पवार जे आहेत ते डॉक्टरांकडून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि आता शरद पवार जे आहेत ते त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी जे आहेत ते या ठिकाणाहून रवाना होत आहेत। मात्र गेल्या 4 दिवसापासून त्यांना खोकला असेल किंवा त्याचबरोबर ती श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं आणि 4 दिवस या ठिकाणी उपचार करण्यात आले। ज्या पद्धतीने पवार कुटुंबियाचे सर्व काही व्यक्ती या ठिकाणी भेटण्यात येत होत्या, मात्र जे काही बाहेर त्यांचे जे नेते मंडळी आहेत मात्र त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला होता। कारण की शरद पवार यांना कुठलाही संसर्ग होऊ नये भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडून, त्यामुळे त्यांच्याकडून ही खबरदारी घेण्यात येत होती। मात्र सध्या आपण पाहू शकतो की रुबी क्लिनिक मधून शरद पवार जे आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे। 15 दिवसामध्ये 2 वेळेस शरद पवार यांना जे आहे ते रुबी क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते। सध्या आपण बघू शकतोय की शरद पवार यांच्यासोबत प्रतिभा पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता त्यांना डिस्चार्ज या ठिकाणी भेटताना आपल्याला बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते आता रुबी क्लिनिक मधून त्यांना डिस्चार्ज मिळत आहे। डिस्चार्ज मिळून सध्या शरद पवार जे आहेत ते पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतल्या निवासस्थानाकडे सध्या रवाना होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेले 4 दिवसापासून शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी रुबी क्लिनिक मध्ये उपचार घेत होते। त्यांच्या तब्येतीच्या संदर्भातल्या ज्या काही अपडेट होत्या ते सातत्याने डॉक्टर सुद्धा आपल्याला कळवत होते। मात्र आता सध्या शरद पवार आहे तो त्यांना डिस्चार्ज मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। आपण पाहतो शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून पवारांवरती उपचार सुरू होते आणि आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची, स्थिर असल्याची माहिती मिळते आहे।